आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। राजापुरातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरामध्ये रात्री समुद्रातून आलेल्या स्फोटासारख्या आवाजामुळे नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली आहे। मात्र पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार खोल समुद्रातून जाणाऱ्या एका मोठ्या बोटीवरून सिग्नल पिस्टलद्वारे फायर केल्यामुळे हा आवाज झाला होता। तर तटरक्षक दल आणि पोलिसांनी या आवाजाचं गूढ उकललं असून तपासाअंती अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। तर आपण पाहतोय खोल समुद्रातून स्फोटांसारखा आवाज आला आणि त्यानंतर आजूबाजूचे जे नागरिक होते ते घाबरले होते। मात्र त्यानंतर पोलीस प्रशासनाने स्पष्टीकरण दिलेलं आहे। सिग्नल पिस्टलमुळे ही फायरिंग करण्यात आली होती आणि या फायरिंगचा तो आवाज होता, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील त्यांनी म्हटलं। आवाज ऐकू आले, नेमकं काय इन्व्हेस्टिगेशन मध्ये पुढे आलंय, नेमकं काय प्रकार आहे? कारण का सगळीकडून फोन यायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। रात्री 9:30-10च्या दरम्यान आम्हाला अशी माहिती मिळाली की विजयदुर्ग ते नाटे या दरम्यान एक 30 ते 40 किलोमीटरवर काही स्फोटांचे आवाज आले। त्यानुसार आम्ही तिथे ड्रोन पेट्रोलिंग करण्यात आलेली होती। रात्री कोस्ट गार्डच्या शिप्स डायव्हर्ट करण्यात आल्या होत्या। मुंबईवरून आणि कोस्ट गार्डची इंटरसेप्टर शिप डायव्हर्ट करण्यात आली होती। त्याचबरोबर आम्ही आमच्याही